हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत 5 वर्षाच्या मुलीचा वन पीस. या ठिकाणी मला 2 फ्रॉकची ऑर्डर आलेली आहे. त्यासाठी मी दोन्ही फ्रॉकची कटिंग सोबतच करणार आहे. इथे मी 4 पदरी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि मला टोटल लेंथ घ्यायची आहे 37. त्याच्यातून बॉडी पार्ट 12 इंच लेस करून 25 इंच खालच्या फ्रॉकचा घेर घ्यायचा आहे. यासाठी आपण अगोदर कटिंग करून घेऊया आणि मार्किंग समजून घेऊया. फ्रॉकची लेंथ टोटल 37 घेतलेली आहे. त्यातून खालचा घेर कट केला म्हणजे 25 इंच लेस केला आणि 12 इंच बॉडीचा वरचा पार्ट घ्यायचा, तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी 12 इंच आपण हा भाग घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि गळ्याची लांबी 3.5 इंच या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मी गोल गळा घेणार आहेत आणि मागचा बोट गळा घेणार आहेत. त्यासाठी आपण व्यवस्थित मार्किंग करून 1 इंचावर गोल तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे 5.5 इंच आणि आर्महोल 5.5 इंचही घ्यायचा आहे. दोघंही सेम घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला चेस्ट घ्यायचे आहे 8.5 इंच. मी थोडा वाढता शिवणार आहे या ठिकाणी, त्यामुळे मी थोडं जास्तच अंतर घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बॉडीचा घेर 8 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्व जॉईंट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी 1 इंचही वाढवणार नाही आहे, कारण मी या ठिकाणी थोडा मोठाच घेर शिवणार आहे, जेणेकरून मोठे झाल्यावर देखील वापरता येईल या हिशोबाने मी शिवणार आहे. आपल्याला सर्वांची कटिंग सोबतच करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला खालून असा थोडासा नॉर्मल गोल आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपली फिटिंग एकदम अशी व्यवस्थित बसेल. तुम्ही पाहू शकता, मी डायरेक्ट अस्तरावरच वरच्या भागावरच कट केलेले आहे. त्यानंतर एवढ्याच मापाचे अस्तर देखील कट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला खालच्या घेरासाठी मी इथे 3 मीटर कापड वापरलेला आहे आणि वरचा कपडा 4 मीटरचा कापड होता वरचा. या ठिकाणी 3 मीटरचा कापड कापून घेतला. त्यानंतर आपल्याला अस्तरवर शोल्डर वगैरे सर्व मापं टाकून घ्यायचे आहेत. त्यानुसार कटिंग करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी स्लीवलेस फ्रॉक शिवणार आहे, त्यामुळे मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघांना उलटे जोडून शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर त्यांना उलटे करून घेणार आहे. या ठिकाणी मी बाहीच्या साईडला देखील शिलाई मारून घेणार आहे. गळ्याच्या साईडने, बाहीच्या साईडने मी शिलाई मारून घेणार आहेत आणि पलटी करून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान गळा तयार झालेला आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने दोन्ही भाग आपल्याला अल्टर करून घ्यायचे आहेत. अल्टर केलेल्या दोन्ही भागांमधला जो बॅक भाग आहे मागचा, तिथं आपल्याला चैन लावायची आहे. त्यासाठी मी 8 इंचपर्यंत मार्किंग करून कट करून घेणार आहे. त्यानंतर तिथे एक कपडा जॉईन करणार आहे. उलट्या पद्धतीने त्याला फोल्ड करून मागच्या साईडने लावणार आहे. त्यानंतर आपल्याला तिथे जीप लावायची आहे. जीप लावल्यानंतर आपल्याला त्या गळ्याच्या वरती म्हणजेच चैन जिथे लावली तिथे लेस जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पुढच्या गळ्याला देखील आणि मागच्या गळ्याला देखील सेम पद्धतीने आपल्याला लेस जॉईन करून घ्यायचे आहेत. दोघं भागांना लेस जॉईन करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान लुक येत आहे फ्रॉकला. तुम्ही हवं असेल तर बाहीला सुद्धा लावू शकतात. त्यानंतर आपल्याला मागचे बंद तयार करायचे आहे. त्यासाठी मी 4 इंच आणि लांबी तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही लांबी कट करून शिलाई मारून घेऊ शकतात आणि उलटं करून त्याच्यावर दाब शिलाई टाकून ते फ्रॉकच्या मागच्या बाजूला जोडू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे प्रिल करायचे आहेत. इथे मी बॉक्स प्लीटचा फ्रॉक बनवत आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने 1-1, 1.5 इंचाच्या प्लेट्स बनवायच्या आहेत. तुम्हाला जेवढा घेर हवा असेल तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकतात आणि सरळ भाग ठेवून आपल्याला लावायचे आहेत. तुम्ही पोटाचा घेर मोजून त्या हिशोबाने प्लेट्स टाकू शकतात. तुम्ही बघू शकता प्लेट्स किती छान दिसत आहे.
त्यानंतर आपल्याला त्याच्या वरतून अस्तर देखील लावायचं आहे. अस्तर लावल्यानंतर आपल्याला दोघं शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आणि सरळवर सरळ ठेवून आपल्याला त्याची शिलाई मारायची आहे. फिटिंगची शिलाई दिल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती छान फ्रॉक तयार झालेला आहे. या ठिकाणी मी लेस देखील जॉईन केलेली आहे. आवडला का मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट राहा मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.